I am Rachita Kulkarni Doy. Welcome back to my channel. So guys, आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे आणि तो व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला बऱ्यापैकी अंदाज येणार आहे. अजून मी स्टार्ट केलेलं नाहीये पण तुम्हाला अंदाज आलेलाच असणार आहे. म्हणजे बघा माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला लोकांना माहिती असणार आहे. बरं ठीक आहे. सो आता 13 एप्रिलला आहे प्रतीकचा वाढदिवस. प्रतीकचा बर्थडे येतोय. त्याच्यामुळे म्हटलं त्याच्यासाठी काहीतरी स्पेशल करूयात कारण त्याने माझ्यासाठी खूप काय काय केलेलं आहे. माझा मागच्या वर्षीचा वाढदिवस ज्यावेळेस आमचं लग्नही झालेलं नव्हतं 7 जून 2024 आमचं लग्न झालेलं नव्हतं, ठरलेलं होतं. तर त्याने मला खूप मस्त सरप्राईज दिलेलं होतं माझ्या बर्थडेच्या वेळेस आणि तो व्हिडिओ मात्र मी अजून टाकलेला नाही कारण माझी इच्छा होती जोपर्यंत म्हटलं लग्न होत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ टाकणार नाही. त्याचं रिझन काय ते मी तुम्हाला व्हिडिओ सांगेलच. तो व्हिडिओ मी लवकर अपलोड करेल. ठीक आहे. आता मुद्द्यावर भरकटत नाही, पटकन मुद्द्यावर येते. सो तर एक गोष्ट अशी आहे जी मी इंस्टाग्रामवरती आणि याच्यावरती बऱ्याच वेळेस बघितलेली होती आणि मी म्हटलं होतं की आपण ती गोष्ट ऑर्डर करूयात. म्हटलं प्रतीकसाठी छान आहे, मस्त. म्हटलं ती ऑर्डर करूयात आपण. क्राफ्ट्सने बनवलेलं आहे, अशा वस्तू आहे. पण मी नंतर विचार केला की ती जर वस्तू मी ऑर्डरच करणार आहे तर काय उपयोग ना. मग ही वस्तू देणं काय ती वस्तू देणं काय. त्याच्यापेक्षा जर मी ती वस्तू स्वतः बनवली तर ती त्याला खूप जास्त आवडेल कारण शेवटी आपण ते प्रेमाने बनवलेलं असतं. मला माहितीये मी इतकं एक तर माझं ड्रॉइंग इतकं चांगलं नाहीये किंवा इतकी मी त्याच्यामध्ये माहिर म्हणजे आर्टिस्ट नाहीये मी, पण ते मी प्रेमाने बनवेल आणि ते जे छान बनवेल ते त्याला नक्की आवडेल असं मला वाटतं. सो मी म्हटलं ऑर्डर करण्यापेक्षा मी स्वतः बनवते ती वस्तू. माझ्या मेहनतीचं, माझ्या कष्टाचं, माझ्या प्रेमाचं त्याला नक्की त्या भावना पोचते. ठीक आहे, जास्त बडबड करत नाही, पटकन दाखवते. इथे एक चित्र दाखवते तुम्हाला. बघा इथे चित्र दिसतंय, आता इथे दिसतंय तुम्हाला. तर अशा पद्धतीचं मला बनवायचं आहे. त्याच्यासाठी मी कॅनव्हास आणलेला आहे. याला MDF असं काहीतरी नाव होतं, MDG काहीतरी नाव होतं. सॉरी मी थोडं कन्फ्यूज झाली आहे. मी सोनिकाला विचारलं होतं, माझी मैत्रीण आहे ना सोनिका, तिला विचारलं होतं. ती तर ड्रॉइंगचीच आहे त्याच्यामुळे मी तिला विचारलं तर तिने मला सांगितलेलं आहे. आणि मला तिथून वस्तू आणल्या त्याच्यासाठी. व्हाईट, येल्लो, नंतर लाईट पिंक कलर, रेड, ऑरेंज आणि नेव्ही ब्लू कलर अशी मी लोकर आणलेले आहे. त्याचे लोक तर मी फोटो बघितलाच आहे. तर लोकरीचा यूज होणार आहे आमच्या नावांमध्ये. आणि मी आणलाय ब्लॅक कलर कारण ब्लॅक कलरचा कॅनव्हास आपल्याला पेंट करायचा आहे. सो इथे ब्लॅक कलर करायचा आहे आणि कॅनव्हास पेंट करायसाठी आणलाय ब्रश. आणि कॅनव्हासवरती हा मार्कर पेन आहे सिल्वर कलरचा. असे गोल्डन कलरचे वगैरे पण मिळतात. या सगळ्या गोष्टींचा मी पहिले तपास केला आणि ह्या सगळ्या गोष्टी मी आणलेल्या आहेत. मला काहीच माहिती नव्हतं, माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं एक गोष्ट, त्यानुसार मी आणली आहे. आणि आता राहिली गोष्ट ही, ह्याच्यामध्ये आहेत खिळे. आता मी ते उघडत नाही कारण ते व्यवस्थित पॅक केलेले आहेत. असे छोटे छोटे खिळे आहेत. ते खिळे असे 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 ठोकायचे आहेत आणि त्यानुसार आहेत. आता एक गोष्ट मी जशी जशी करत जाईल पुढे तसं तसं तुम्हाला समजेल. आणि अजून एक तुम्हाला थोडंसं सांगते, प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा कारण ह्याला खूप मेहनत लागणार आहे. आणि आजची तारीख आहे, आजची तारीख मला 24 तारीख आहे आजची, 24 मार्च. 24 मार्चला मी सुरू करते आहे हे बनवायला. आणि मुळात हे बनवणं खूप कठीण याच्याकरता आहे. 2-3 गोष्टी रिझन असं आहे की एक तर प्रतीक वर्क फ्रॉम होम असतो. आठवड्यातून 3 दिवस तो वर्क फ्रॉम होम असतो. 2 ते 3 दिवस सॅटर्डे संडे त्याला सुट्टी असते. म्हणजे जवळपास तो 5 दिवस घरी असतो. त्याच्यातले राहिलेच 2-3 दिवस आठवड्यातले त्याच्यात मला हे बनवायचं आहे, त्याच्यापासून लपवायचं आहे. आणि मुळात एक गोष्ट अशी, ही एक कठीण टास्क आहे त्याच्यापासून लपवणं आणि तो घरी नसताना हे बनवणं. मॅक्सिमम वेळेस तो घरी असतो वर्क फ्रॉम होम असल्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, हे बनवणं म्हणजे मी काही याच्या आधी बनवलेलं नाहीये, माहीर नाहीये मी की मी पटापट बनवेल. मी ते हळूहळू शिकत करणार आहे म्हणून मी लवकर स्टार्ट केलेले बनवायला. पहिले पाणी पिऊन घेते. मी क्लास वरून आली आता. मी जस्ट 3 वाजलेला क्लास माझा संपतो, 3:45 झालेले आहेत. मी क्लासवरून आलेली आहे. क्लास घ्यायला जाते मी आता, तर तो एक वेगळा विषय आहे. पण मी क्लासवरून आलेली, मी पाणी सुद्धा प्यायली नव्हती. म्हटलं पहिले आपण काम करायला सुरुवात करूयात कारण मस्त ऊन आहे. 3:45 झालेले आहेत. साधारण 6 वाजेपर्यंत तरी तो कॅनव्हास वाळायला पाहिजे. जर तो कॅनव्हास वाळला तर मला तो लपवता येईल, नाही तर परत ते लपवण्याचे वांदे होतील. आणि मुळात प्रतीकचं असं आहे की तो एका जागी बसत नाही घरामध्ये. सतत इथे फिर तिथे फिर तिथे फिर, इथे कोर तिथे कोर, तिथे काय ते काय असं बघत राहत होतो घरामध्ये. त्याच्यामुळे लपवणं कठीण टास्क आहे. आणि मुळात माझ्याकडे बघता मला गोष्टी लपवता येत नाही. माझ्या चेहऱ्यावर लगेच दिसून येतं किंवा मी लपवण्यात बाहेर नाहीये. हा माझा ड्रॉबॅक आहे, मला मान्य आहे. पाणी पिऊन घेते. जबरदस्त ऊन आहे बाहेर. चला कामाला सुरुवात करते पटापट.
गजानन महाराज मस्त होऊ द्या, गणपती बाप्पा मोरया मस्त होऊ द्या. मेहनतीने बनवते, कष्टाने बनवते, त्याच्यासाठी प्रेमाने बनवते. आणि हा व्हिडिओ जो आहे ना तो एका दिवसात बनवणार नाहीये, त्याला भरपूर दिवस लागणार आहे, 4-5 दिवस तरी पाहिजे त्याला. आता मला जसं जसं जमेल तसं तसं मी शूट करत जाणार आहे. त्याच्यामुळे कपडे बदलत जातील, दिवस बदलत जाईल, पण व्हिडिओ एकच राहील. त्याच्यामुळे मी डे 1, डे 2, डे 3 असं न टाकण्यापेक्षा डायरेक्ट व्हिडिओ टाकणार आहे. सो प्लीज मला मदत करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की मी ते मेहनत कशी घेतलेली आहे. ओके, किती मेहनत घेतलेली मी हे नक्की बघा आणि त्या गोष्टीसाठी मला लाईक जरूर करा. पहिले करायचं आहे ब्लॅक कलर. सोनिका ड्रॉइंगची टीचर आहे, माझी मैत्रीण सोनिका. त्याच्यामुळे तिला ड्रॉइंग मधलं बऱ्यापैकी कळतं आणि ड्रॉइंगचं तिचं ITT कोर्स झाल्यामुळे तिला थोडंसं क्राफ्टचं वगैरे पण नॉलेज आहे, थोडं आर्टिस्ट लोकांचं जे असतं तसं. तर तिने मला सांगितलं की ह्या कार्डशीट पेपर, मी तिला कार्डशीट म्हणतेय पण तिला कार्डशीट नाही की ते MDF का MDG आहे. जर ह्या व्हिडिओत मला लक्षात नाही आलेलं आहे, पण मी पुढच्या कंटिन्यू व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला मी सांगते. तर त्याचा मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्लॅक कलरचा. लेट्स स्टार्ट. गजानन महाराज की जय. पहिले प्रतीकचं नाव लिहिते, बघते कसं लिहिता येतंय का नाही पहिले ते बघते. मस्त लिहिलं की मी प्रतीकचं नाव. वाव. चला जास्त वेळ वाया नाही घालवत, फटाफट कलर करते आता. सो गाईज हे बघा माझं पहिल्या दिवसाचं काम झालेलं आहे. पूर्ण ब्लॅक कलरने मी तो कार्डशीट पेपर पूर्ण रंगवून घेतलाय. आता मला असं वाटतं हा ॲक्रेलिक कलर लवकर वाळतो काय माहित नाही. आता बऱ्यापैकी वाळलेला आहे कारण बघा मी याच्यावरून बोट फिरवतीये तरी माझा हात तसा काही काळा होत नाहीये, थोडंसं किंचित ओलं आहे. म्हणून मी त्याला उन्हात ठेवते, एक अर्ध्या-1 तासामध्ये त्याचं काम होऊन जाईल. आता सेकंड डे म्हणजे उद्याच्या दिवशी मी आता सुरुवात करायला पूर्ण वाळू देईल आणि मग नंतर मी आता विचार करते त्याच्यावरती काय चित्र काढता येईल. सो गाईज मला वाटलं होतं एका दिवसाचं काम नाहीये हे, त्याला 2-4 दिवस नाही तर 10-15 दिवस लागतील असं मला वाटलं होतं, पण ऑलमोस्ट होतं आहे कारण ब्लॅक कलर लवकर वाळला. त्याच्यावरती मी आता हॅपी बर्थडे लिहून घेतलं, टुगेदर फॉर एव्हर लिहिलं आणि त्याची डेट टाकली 13 एप्रिल 2025 म्हणजे त्याच्या वाढदिवसाची या वर्षाची डेट टाकली. आणि इथे दिसत असेल तुम्हाला थोडं असं मार्क केलेलं, तर मी माझ्या नावाचं आणि त्याच्या नावाचं करून घेतलंय. ते तुम्हाला दिसत नाहीये, मी ब्लू कलरच्या पेनाने केलेलं आहे. सो माझं काम चालू झालेलं आहे. आता मला ठोकाठोकीचं काम चालू होणार आहे, म्हणजे खिळे ठोकणं. पहिले खिळे ठोकून घेते म्हणजे मग ते थ्रेड लगेच करता येतील. बहुतेक आजच्या दिवसात मी करण्याचा प्रयत्न करेल मॅक्सिमम. नाहीच झालं तर मग उद्या बहुतेक तो वर्क फ्रॉम होम आहे, उद्या किंवा परवा करते आता कंटिन्यू. पण आज मॅक्सिमम जेवढं करता येईल तेवढं करणार आहे. माझा हात इतका लाल का दिसतोय, इतका लाल का दिसतोय, हातचं का हा पण आहे. ओ माझा दोघे हात लाल लाल दिसत आहे. कलर नाही केली आहे, माझा ओरिजिनल रंग आहे लाल लाल. सो गाईज आता थ्रेड वर्क स्टार्ट केलेलं आहे मी. इथे हॅपी बर्थडे लिहिलंय आणि इथे प्रतीक नाव लिहिलेलं आहे, ते तुम्हाला आता दिसणार नाहीये पण मी लिहिलेलं आहे, मला दिसतंय. तर आता याच्यावर मी खिळे ठोकते. हे बघा खिळे दिसत आहेत का, हे आता तुम्हाला अजून काहीच करणार नाही पण हे खिळे ठोकायला मला खूप मेहनत लागली आहे. म्हणजे मी पहिला खिळा जेव्हा ठोकला ना त्यावेळेस मला ठोकता येत नव्हता. म्हटलं आता अरे बापरे एवढा मोठा आपण थ्रेडवर्क करतो तर आहे पण हे जमेल का नाही मला खूप भीती वाटायला लागली होती कारण ते खूप खेळ ठोकणं इतकं सोपं नाही आहे ना, त्याच्यामुळे ते आता कठीण वाटायला लागलं होतं. पण पहिले 1-2 खेळांना त्रास झाला, नंतरची खेळ हळूहळू होत आहे. तुम्हाला दाखवते आता एक. हे बघा हे जे आहे
नेमका माझ्याकडे ना लाकडी हातोडा आहे, हे बघा असा ठक 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 करायला, आणि जो लोखंडी असतं तर जरा लवकर झालं असतं. आणि हे खिळे मी मगाशी तुम्हाला कागदाच्या पुडीमधले बांधलेले दाखवले होते. आता हे खिळे मला हळूहळू याच्यावरती ठोकायचे आणि नंतर थ्रेडवर्क करायचं. खूप मेहनत लागतीये. अशा पद्धतीने हा एक खिळा ठोकला गेला, तर पूर्ण होईल तेव्हाच दाखवते. सो गाईज, इट्स डे 2 आणि आज मी काम करते कारण आज प्रतीक घरी नाहीये. त्याच्या ऑफिसमधल्या एकाचं लग्न आहे, सो तो लग्न अटेंड करण्यासाठी तिथे जातोय, सॉरी गेलेला आहे. त्यामुळे आज मला बऱ्यापैकी वेळ आहे. आणि हे बघा, हे ते ब्लॅक कलरचं जे होतं त्याला मी खिळे ठोकून घेतलेले आहे. हे खिळे तुम्हाला दिसत आहेत का? हे अजून दिसणार नाही स्पष्ट कारण मी त्याला अजून काही थ्रेडवर्क केलेलं नाहीये. पण वरती लिहिलेलं आहे प्रतीक आणि खाली मला लिहायचं रचिता. तर प्रतीकचं स्पेलिंग म्हणजे काय? PRATIK. एवढं स्पेलिंग आहे, पण तेवढे ठोकायला माझं सगळं अंग दुखायला लागलं, म्हणजे डोळे दुखायला लागले एकदम बारीक ठक 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 करून. आणि त्याचं धरते ना असं करते ना तर ते म्हणजे बोटालाही लागून राहिले. तो स्ट्रगल इज रिअल चाललेला आहे, बट करायचं ठरवलंय. सो प्रतीक नामाचं जे आहे ना ते खिळे ठोकून झालेले आहेत पूर्णपणे. आता मी त्यांना थ्रेडवर्क जे ऍक्च्युअली बघितलेलं होतं ते मी करणार आहे. अरे राम, हे बघा तुमच्या डोळ्यासमोरच बघून घ्या. हे बघा, एक खिळा पडला. पहिले मला हा खिळा ठोकावा लागेल आणि मग सुरू करावं लागेल माझं काम. त्याच्याशिवाय कसं व्हायचं? खिळा ठोकायला लागेल. खिळा ठोकता ठोकता नाके नऊ येऊन जाते. एवढे डेंजर चाललेलं आहे, डोळे दुखायला लागून गेले माझे. पण म्हटलं ठरवलंय, करायचंय तर करायचंय. मध्ये मध्ये मला काही केलं वाटलं होतं, गिव्ह अप करून टाकावं असं वाटलं होतं, पण म्हटलं नाही, एवढं नाव लिहिल्यानंतर गिव्ह अप नाही करायचं. प्रत्येक एवढं मोठं नाव लिहिलेलं आहे, अजून माझं रचिता नाव लिहायचं बाकी. एक तर माझं नावाचं स्पेलिंग अजून मोठं आहे, पण करेंगे हम होंगे कामयाब एक दिन. परत निघाला खेळा. लुक ॲट धिस खेळा. चलो डन झालंय. आता सुरू करूयात पटापट. तर पहिले मी रेड कलरने करणार आहे आणि रेड, ऑरेंज, देन येलो, देन लाईट पिंक आणि देन हा ब्लू आहे. खाली ठेवून देते साईडला. चलो सुरुवात करूयात. लेके प्रभू का नाम. पहिले इथे एक गाठ बांधायची आहे आणि ती गाठ टाईट झाली की मग सुरू होईल. हा, सो गाईज, खूप उत्सुकतेने वगैरे असा व्हिडिओ स्टार्ट केलेला होता की मस्त प्रतीकला गिफ्ट देऊयात वगैरे असं. पण मला आता त्या गोष्टीचं खूप वाईट असं वाटतंय कारण हे जे आहे ना मी जे करते, हे बघा आता पी लिहायचा प्रयत्न केलाय पण तो थोडं पी दिसत नाहीये. तर म्हणजे मला असं वाटतं की मी खूप मेहनतीने करणार तर आहे पण ते वर्थ होणार नाही. कारण आता बघा इथे पी लिहिला ना, या पी मधला एक खिळा पडून गेला. नेमकं प्रतीकला द्यावं आणि ते पडून गेलं तर काय उपयोग राहील त्याचा. आणि ते बरं पी दिसत पण नाहीये. बरं असंही नाही की आपण तो खिळा टाईट आहे की असं आपण करू. बघा आता हा खिळा मी जस्ट ओढला, खिळा निघून आला. काय करू? असे जर हळू एक एक जर खिळे निघून आले तर सगळंच आपलं प्लॅन फ्लॉप होणार आहे. त्याच्यामुळे बापरे, आणखी एक कुठेतरी पडला, आवाज आला. सो हे नाही होणार आहे, आता वर्क होणार नाही.
ज्या मेहनतीने करायचा प्रयत्न करत होती, प्रेमाने करत होती, पण मेहनत करायला पण हरकत नाही, पण जर त्याचं वर्थ होणार असेल तर करायचं. सो मी आता हे ड्रॉप करते. काय करावं मला सुचतच नाही. आता नवीन आयडिया सुचवावी लागेल. ते बरं झालं लवकर सुरुवात केली होती. काल 24 तारीख होती आणि आजची 25 तारीख आहे, मार्चची म्हणते मी, आणि त्याचा बर्थडे एप्रिलला येतो. सो माझं अजून 10-15 दिवस तरी आहेच. पण मधले मी दिवस काउंट करत नाही, कारण त्याचं वर्क फ्रॉम होम असतो, तो घरी असतो, त्याच्यामुळे काहीच होऊ शकत नाही. पण मी आज एकदम हताश आणि निराश होऊन गेलेली आहे. कोणत्या याच्याने सांगू तुम्हाला, पहिले व्हिडिओला खूप सांगितलं होतं की मला लाईक करा म्हणून, पण कोणत्या तोंडाने बोलू आता लाईक करा म्हणून. सो बाय, नाही होऊ शकत आहे माझ्याकडनं हे. मी दुसरं काय, पण मी हारलेली नाहीये. मी दुसरं काहीतरी विचार करते, जी गोष्ट मी करू शकते दुसरं काहीतरी करते. पण ह्या गोष्टीसाठी मी हारली, माझ्याकडनं नाही होणार. कारण नुसतं प्रतीक नाव लिहिण्यामध्ये मी इतकी मेहनत घेतली, म्हणजे कंबर दुखायला लागली, हात दुखतोय इथे असं केल्यानंतर. हे सगळं केल्यानंतर वर्थ असलं ना तर मी ते केलंही असतं, पण ते वर्थच नाहीये, नाही होणार ते. जेव्हा दोरे गुंडाळतोय ना हे जेव्हा गुंडाळतोय ना त्यावेळेस ते खिळे निघून राहिले, आणि ऐन टायमाला खिळे निघतील. बरं त्याला देईपर्यंत जर व्यवस्थित राहिलं तरी ठीक आहे, पण काही दिवसांनी का होईना, अगदीच 1-2 दिवसातच ते खिळे निघून येतील. त्याच्यामुळे हे लॉंग लाईफ साठी नाहीच आहे, एवढी मेहनत घेऊन लॉंग लाईफ नाहीये. सो नो, या गोष्टीबद्दल मी हताश झाली. काय करूयात आता. चलो बाय गाईज.